गुड मॉर्निंग डॉक्टर। आज 3 जून आहे, जागतिक सायकल दिवस आहे आणि जागतिक सायकल दिवसाच्या निमित्तानं आपण सायकल प्रेमी फाउंडेशन कोरेगाव यांच्या वतीनं कोरेगाव सायकल राईड आणि कैलासवासी मेजर ए.के. बर्गे यांच्या स्मरणार्थ ब्लड डोनेशन कॅम्प आपण आयोजित केलं। देशासमोर अनेक समस्या आहेत, लोकसंख्या वाढ आहे, प्रदूषण आहे, रोगराई, अशा बऱ्याचशा समस्या आहेत। याच्यामध्ये सायकल व्यायाम प्रकार अतिशय चांगला व्यायाम प्रकार आहे आणि ही चळवळ आपण कोरेगावात राबवतोय। आपण देखील या उपक्रमाचा भाग आहात, आपण बऱ्याचशा कार्यक्रमांना उपस्थित असता। काय सांगाल तुम्ही याच्या विषयी? आज जागतिक सायकल दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या पंढरपूरच्या वारीसाठी आपण निघालो सायकलवरती। त्यानिमित्त मी सर्व सदस्यांना शुभेच्छा देतो। आणि सायकलिंग करणे हे खरंच व्यायामाचा एक खूप मोठा अविभाज्य घटक आहे। आणि सायकलिंग करण्यामुळे काय होतं की आपल्या शरीराचं रक्ताभिसरण चांगल्या पद्धतीने सुरळीत होत असतं, आपल्या मसलची स्ट्रेंथ इम्प्रूव्ह होत असते, त्याच पद्धतीने आपलं एरोबिक टाईप ऑफ ऍक्टिव्हिटी सायकलिंगमुळे खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होत असते आणि याचा परिणाम ओव्हरऑल पूर्ण शरीरावरती होत असतो। सायकलिंगमुळे आपलं माइंडची स्ट्रेंथ पण इम्प्रूव्ह होत असते, त्यामुळे सायकलिंग हा खूप चांगल्या पद्धतीचा व्यायाम प्रकार आहे आणि सर्वांनी मी जास्तीत जास्त जणांनी यामध्ये सहभागी व्हावं असं मी सर्वांना आवाहन करतो। धन्यवाद। एकंदरीत सायकल आपलं आरोग्य आणि पर्यावरण याच्यासाठी दोन्हीसाठी महत्वाची आहे। म्हणजे पर्यावरणाचं तर नक्कीच रक्षण आपल्यामुळे होते, त्यामुळे आपण सुद्धा ग्लोबल वॉर्मिंगच्या दृष्टीनं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आपण या निमित्तानं पण देत आहोत। जसं म्हणतात दो पहिया वाहन अपनाइए पृथ्वी को प्रदूषण से बचाइए असं म्हणतात। डॉक्टर सर, आज 3 जून जागतिक सायकल दिन, या दिनाच्या औचित्य साधून आपण सायकल प्रेमी फाउंडेशनचे सर्व सदस्य कोरेगावमधून एक सायकल फेरी काढत आहोत। सायकल फेरी काढतो याचा अर्थ आपण आपल्या कोरेगावमधील जनतेला सायकल वापरा, दैनंदिन जीवनात सायकलचा जास्तीत जास्त वापर करा आणि भविष्यकालीन ज्या अडचणी आहेत, इंधन बचत वगैरे किंवा व्यायामाचा सोपा उपाय यासाठी आपण जनजागृतीसाठी संदेश देण्यासाठी आज आपण फेरी काढत आहोत। 2018 पासून या सायकल दिवसाला सुरुवात झाली आणि सायकलचं महत्व अधोरेखित करणं किंवा आरोग्य आणि पर्यावरणाचं महत्व समाजामध्ये त्याच्या संदर्भात जागृती निर्माण करणं हा मुख्य उद्देश या दिवसाचा। नितीन, आज 3 जून जागतिक सायकल दिन आहे। सायकल प्रेमी फाउंडेशननं असे अनेक उपक्रम केलेले आहेत, त्याच्या माध्यमातून आम्ही सायकलची चळवळ कोरेगाव शहरात, कोरेगाव तालुक्यात आणि इव्हन सातारा जिल्ह्यात बी आम्ही आमचा एवढा मोठा ग्रुप आहे की त्यानं सातारा जिल्ह्यात बी त्याचं नाव लौकिक झालेलं आहे। आज आम्ही या निमित्तानं कैलासवासी ए.के. बर्गे यांच्या स्मरणार्थ आम्ही रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे। तसंच अनेक ॲक्टिव्हिटी आमच्या असतात, जसं की 2 ऑक्टोबर शांतीदूत रॅली, पंढरपूर सायकलिंग वारी। या वारीमध्ये आम्ही जास्तीत जास्त मागच्या वेळी आम्ही एक 15 जण गेलेलो आहे, पहिली सुरुवात होती। त्याच्यानंतर आमच्या वारीत एक 50 जण झाले, आता आम्ही 80चा आकडा क्रॉस करून पुढे चालवलो आहे। त्याच्यात आमची इम्प्रूव्ह झालेली आहे, आमच्यात वाढ झालेली आहे। त्याबद्दल सर्व सायकल प्रेमी सदस्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो। आणि अमीर सर, वारी एक परंपरा आहे, म्हणजे ज्याप्रमाणे पायी वारी आपली जाते त्याप्रमाणे सायकल वारी देखील जाते आणि त्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढायला लागलंय। म्हणजे आता 21 जूनला जी सायकल वारी आहे, सायकल संमेलन 22ला आहे, साधारणपणे 80 पेक्षा जास्त सायकल ग्रुप त्याच्यामध्ये समाविष्ट होणार आहे। 3-1 हजार सायकलिस्ट त्या सायकल संमेलनाला उपस्थित राहणार। एक मांदियाळी तिथे आपल्याला त्या ठिकाणी दिसेल, एक वेगळा उत्साह प्रत्येकाच्या मध्ये असतो। आपण देखील यात सहभागी झालेला होता। निश्चितच खरं तर वारी हा सर्व धर्म समभावाचं प्रतीक आहे आणि त्याच्यामध्ये एक सायकल चालवून आपण एक वेगळा संदेश देतोय। जरी आमच्या अध्यक्ष सन्माननीय अध्यक्षांनी 80चा आकडा क्रॉस केला असेल, पण तरी सुद्धा पंढरपूरपर्यंत ज्यांना सहभागी होता आलं नाही, तरी सुद्धा असे काही सायकलिस्ट आहेत की निश्चित 100च्या वर आम्ही त्या प्रवासामध्ये असणार आहोत आणि एक जगाला वेगळा संदेश। भारतीय संस्कृती ही सर्वश्रेष्ठ आहे आणि सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही लोकांना चांगला संदेश देत, फक्त वारी ही प्रत्येकाच्या मनात आहे, जशी मनात आहे तसा विठुराया आम्हाला निश्चित यावर्षी चांगलं यश देईल आणि आम्ही कोरेगाव सायकल प्रेमी ती वारी सुद्धा यशस्वी करू। सागर सर, शुभेच्छा सर्वांना। सर्वांना सायकल आंतरराष्ट्रीय सायकल दिनाच्या सर्वांना शुभेच्छा। असंच सगळ्यांनी फिट राहावा आणि हिट राहावा। अच्छा, सायकल वारीमध्ये पंकज
पंकज उभयत आपण याच्यामध्ये सहभागी आहात, बरोबर? तर ते शेवटी एक संदेश दे सर्वांना काय, आणि त्याच्यानंतर सायकल रॅली आपण सुरू करतो. सायकल दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आणि जगात भारी सायकल वारी. सगळ्यांनी एकदम म्हणून आवाज, जगात भारी सायकल वारी, जगात भारी सायकल वारी. आज 3 जून जागतिक सायकल दिन आहे आणि आता इथे कोरेगावमध्ये रॅली निघणार आहे. यासाठी मी आलेली आहे. माझा हा भाऊ आला. मला खूप सायकल पंढरपूरला जाणार आहे, पंढरपूरला जाणार आहे. मनोज कसं वाटतं? नमस्ते, मी मनोज ओसवाल. सायकलिंग राईड पंढरपूरला काही कारणानिमित्त मला जायला काही जमणार नाही, पण मी आज रॅलीमध्ये सहभाग उत्स्फूर्तपणे घेतला आहे. अमीरभाई, आज खरं तर 3 जून 2025 जागतिक सायकल दिनाच्या सर्व सायकलिस्ट त्याचप्रमाणे सर्व भारतीयांना खरं तर शुभेच्छा. आणि आजचा दिवस हा एक अनोखा, आज कोरेगावमध्ये रोटरी गार्डन या ठिकाणाहून कोरेगाव सायकल प्रेमीनं सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे. त्याच पद्धतीनं आमचे खरं तर मित्र मार्गदर्शक ए.के. मेजर बर्गे यांच्या खरं तर स्मृतीनिमित्त आज खरं तर एक 8 ते 10 दिवस झाले त्यांना आमच्यातून जाऊन, परंतु एक सायकलिस्ट कसा असावा, एक आरोग्य उत्तम संपन्न असा जो आमचा सहकारी आज आमच्यामध्ये नाही आहे, परंतु त्याच्यामध्ये त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज कोरेगाव रोटरी या ठिकाणी रक्तदान शिबिरात सुद्धा आयोजन केलेलं आहे. तर माझं सर्वांना आव्हान असेल की या रक्तदान शिबिरामध्ये सुद्धा सर्वांनी उपस्थित राहून त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करूया. धन्यवाद. आज 3 जून जागतिक सायकल दिन या निमित्ताने आम्ही आज रोटरी गार्डन येथे सायकल रॅलीसाठी आलो आहोत. खरं तर सायकल रॅलीचा मुख्य उद्देश हा पर्यावरण वाचवण्यासाठी आहे. आम्ही पुढच्या महिन्यात 21 जूनला पंढरपूर वारीसाठी एक पर्यावरण वारीचं आयोजन केलेले आहे. त्याचबरोबर आज रोटरी गार्डन येथे पर्यावरणपूरक अशी सायकल रॅली काढली, तर तुम्ही आम्हाला सहाय्य करावे. आज सायकल प्रेमी फाउंडेशन कोरेगाव तर्फे जागतिक सायकल दिनाचा कार्यक्रम आपण साजरा करत आहोत. पर्यावरणाचा संदेशही चांगल्या प्रकारे समाजामध्ये वाढवत आहोत. त्याचप्रमाणे कैलासवासी अमृतराव बर्गे यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचं आयोजन सायकल प्रेमी फाउंडेशन आणि चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्फत करण्यात आले. त्यांनी सर्वांनी त्या रक्तदान शिबिरामध्ये सर्वांनी समर्थ व्हावं आणि रक्तदान करून दुसऱ्या व्यक्तीला योगदान देण्याचं आपण काम करूया. धन्यवाद. लाईफ इज ब्युटिफुल. मजा. तुम्हाला भारी वाटत असं इथं आल्यानंतर? पंढरपूरला देखील तुम्ही जाणार आहे, भारी वाटतं. सायकलिंग महत्वाचं आहे आपल्यासाठी फार. काय सांगाल तुम्ही, कधीपासून सायकलिंग करत? ब्लड डोनेशन कामसाठी आपण आलं. ब्लड डोनेट करायला जागतिक पर्यावरण सायकल दिन आणि कोरेगाव सायकल ग्रुपला जागतिक सायकल पर्यावरण दिनानिमित्त ब्लड डोनेट केलं आहे. आणि ब्लड डोनेट करण्यासाठी मी सातारून कोरेगावला आलेलो आहे. वारीला पण जाणार आहे. वारीला पण जाणार आहे. वारी 1 आभार मानतो.